Welcome to Winners Chemistry once again, and in Winners Chemistry today we are going to study the reactions occurring in blast furnace. तर बघा ब्लास्ट फर्नेस असतो कशा पद्धतीनं, तर या पद्धतीनं हा ब्लास्ट फर्नेस आपल्याकडे आहे. ह्याची इंट्रोडक्शन आपण आपल्या ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेली आहे. आणि मग आज आपण काय करणार आहे बघा. टुडे वी आर गोइंग टू स्टडी the different reactions occurring in this blast furnace. तर हा जो ब्लास्ट फर्नेस आपल्याकडे आहे ज्याच्यामध्ये आपण हेमेटाइट ओर जी कॉन्सन्ट्रेटेड ओर आहे त्याच्यामध्ये कोक आणि लाईमस्टोनचे ॲडिशन करून जो चार्ज आहे तो त्याच्या वरच्या बाजूला डोअरमधून आपण आत चार्ज करतो. आणि हा चार्ज केल्यानंतर त्याच्यामध्ये टेम्परेचरवर डिपेंडंट काही रिॲक्शन्स होत असतात. तर ते सगळेच्या सगळे रिॲक्शन्स आज आपण आजच्या आपल्या व्हिडिओ लेसनमध्ये आपणाला स्टडी करायचे आहेत. तर त्यासाठी बघा आपण स्टार्ट करूया रिॲक्शन्स ऑकरिंग इन ब्लास्ट फर्नेस. तर बघा आता आपण स्टार्ट करतोय रिॲक्शन्स इन द ब्लास्ट फर्नेस. जसं की आपणाला माहीत आहे जो चार्ज आपण ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड ओर लाईमस्टोन आणि कोक प्रेझेंट आहे. तर त्याच्यामध्ये जो कोक आहे त्या कोकचा फॉर्म्युला आपण कार्बन म्हणून घेतो. आणि त्यामुळं बघा जो चार्जिंग डोअर आहे चार्जिंग डोअरमधून आपण ॲड करतो ओर लाईमस्टोन अँड कोक. दॅट कोक रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन. जे आपणाकडं बघा ब्लास्ट ऑफ एअर अँड ऑक्सिजन म्हणून खालच्या बाजूला जे टॉयर्स आहेत ह्या टॉयर्समधून जो एअर आत इन्सर्ट होत असते त्या एअरच्या ब्लास्टमुळं कोक जो आहे त्याचं कन्वर्जन कार्बन मोनॉक्साईडमध्ये होतं. त्यामुळे हे लक्षात घ्या कोक रिॲक्ट्स विथ एअर फॉर द फॉर्मेशन ऑफ कार्बन मोनॉक्साईड. अँड रिमेंबर दॅट कार्बन मोनॉक्साईड ॲक्ट्स ॲज द रिड्युसिंग एजंट इन द ब्लास्ट फर्नेस. Also we have added limestone, and that limestone with formula CaCO3 it acts as the flux. तर बघा फ्लक्स हा एक असा सबस्टन्स असतो जो अनवॉन्टेड गँग जी आहे ती रिमूव्ह करत असतो. त्यामुळे इथं ॲड केलेला कॅल्शियम कार्बोनेट हा आपल्याकडं फ्लक्स आहे. मग ह्या दोघांचा रोल रिॲक्शन्स होण्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि त्यामुळे आता आपण बघणार आहे डिफरंट रिॲक्शन टेकिंग प्लेस इन द ब्लास्ट फर्नेस ॲट डिफरंट टेम्परेचर झोन्स. सो लेट अस स्टार्ट रिॲक्शन टेकिंग प्लेस इन द डिफरंट टेम्परेचर झोन्स. तर बघा ह्या ब्लास्ट फर्नेसमध्ये वेगवेगळे टेम्परेचरचे झोन्स आपल्याकडे आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की टॉप टू बॉटम जर आपण मूव्ह झालो तर टेम्परेचरची व्हॅल्यू जी आहे ती इन्क्रीज झालेली आहे. अराऊंड बघा 500 डिग्री सेल्सिअसपासून 2000 डिग्री सेल्सिअसपर्यंत हे टेम्परेचर टॉप टू बॉटम इन्क्रीज होत जातं. आणि त्यामुळे ह्या टेम्परेचरवरती डिपेंडंट त्याचे काही झोन्स आपल्याकडे आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला एक झोन आपल्याकडे आहे त्याला आपण झोन ऑफ कंबशन असं म्हणतो. तर ह्या झोन ऑफ कंबशनमध्ये होणारी रिॲक्शन ही कंबशन रिॲक्शन आहे. मग ह्याला आपण कशा पद्धतीने बघतो बघा. दिस झोन ऑफ कंबशन इज अबाउट 5 to 10 meter in height, and in this zone hot air or the blast of air is blown through the wires. तर डायग्राममध्ये बघा ब्लास्ट ऑफ एअर किंवा ऑक्सिजन तुम्हाला जो दिसतो तो पार्ट आपल्याकडे टॉयर्स आहे आणि त्याच्यामधून ऑक्सिजन ह्या ब्लास्ट फर्नेसमध्ये इंट्रोड्यूस केला जातो ज्याच्यामध्ये कार्बनचं आणि कार्बन मोनॉक्साईडचं कंबशन रिॲक्शन होत असते. त्यामुळं बघा काय होतं कार्बन मोनॉक्साईड जो आहे तो आणि कार्बन जो आहे ह्या दोघांचंही या ठिकाणी कंबशन रिॲक्शन होते. त्यामुळे लक्षात घ्या इट इज अबाउट 5 to 10 meter in height. In this region hot air blown through the wires. टॉयरच्या थ्रू आपण हॉट एअर ब्लास्ट त्याच्यामध्ये पाठवतो ज्याच्यामध्ये एक रिॲक्शन होते बघा. 2 moles ऑफ कार्बन मोनॉक्साईड अंडरगोज रिॲक्शन कंबशन रिॲक्शन फॉर द फॉर्मेशन ऑफ 2 moles ऑफ C अँड O2. ॲक्च्युली ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन कंबशन रिॲक्शन नाही पण त्याच्यामध्ये कार्बन आणि ऑक्सिजन जे आहेत हे सेपरेट झालेले आहेत. आणि त्यामुळे इथं जो CO आपल्याकडे आहे हा
CO हा 2 प्रकारचा रोल प्ले करत असतो, ज्याच्यामध्ये CO ह्या ब्लास्ट फर्नेसमध्ये फ्युएल म्हणून पण ॲक्ट होतो, ज्याच्यामुळं जे कंबशन रिॲक्शन जे आहेत ते या ठिकाणी होत असतात. आणि त्याचबरोबर हा रेड्युसिंग एजंट म्हणून सुद्धा ॲक्ट होत असतो. हाय टेम्परेचरला बघा CO हा अतिशय स्ट्रॉंग रेड्युसिंग एजंट म्हणून ॲक्ट होत असतो. त्यामुळे COचा रोलसुद्धा तुम्ही रिमेंबर करा. CO ॲक्ट्स ड्युअली. इट ॲक्ट्स ॲज फ्युएल ॲज वेल ॲज द रेड्युसिंग एजंट. जी ॲक्च्युअल कंबशन रिॲक्शन या ठिकाणी होत असते ती बघा कंबशन ऑफ कोक या पद्धतीनं आहे. त्यामुळे काय होतं बघा, कार्बन रिॲक्ट्स विथ हाफ मोल ऑफ O2 अँड इट रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ CO. तर हा जो CO फॉर्म झालेला आहे कार्बन मोनॉक्साईड, तर ह्या कार्बन मोनॉक्साईडचं फॉर्मेशन ही कंबशन रिॲक्शन आहे. आणि इथं जो CO फॉर्म झालेला आहे हा रेड्युसिंग एजंट म्हणून देखील ॲक्ट होतो. आणि ह्या कंबशन रिॲक्शनमध्ये जी हीट इव्हॉल्व होत असते, दॅट इव्हॉल्व हीट इन द कंबशन रिॲक्शन इज युजफुल फॉर द इन्क्रीज इन टेम्परेचर इन द ब्लास्ट फर्नेस. आणि त्यामुळे हा CO आपल्याकडे फ्युएल म्हणून पण ॲक्ट होतो. ऑल्सो इट ॲक्ट्स ॲज ए गुड रेड्युसिंग एजंट. तर हा पहिला झोन आपल्याकडे आहे, ज्याच्यामध्ये झोन ऑफ कंबशन, कोक अंडरगोज कंबशन फॉर द फॉर्मेशन ऑफ कार्बन मोनॉक्साईड अशी रिॲक्शन आपण बघतो. नाव लेट अस स्टार्ट दी सेकंड काइंड ऑफ रिॲक्शन विच ऑकर्स इन द झोन ऑफ रिडक्शन. बघा दुसऱ्या टाईपचे रिॲक्शन्स आपल्याकडे आहे जे झोन ऑफ रिडक्शन ह्या झोनमध्ये होत असतात. झोन ऑफ रिडक्शन इज द झोन विच इज अबाउट 20 to 25 meter in height, and in this region carbon monoxide reduces ferric oxide to iron. This process occurs at around 900 Kelvin. So remember that carbon monoxide is a good reducing agent which reduces ferric oxide, that is iron 3 oxide, to porous iron at around 900 Kelvin. And in this reaction a small amount of ferric oxide is also reduced by carbon as the reducing agent. So remember that ferric oxide is reduced in this region, and hence this zone is called as the zone of reduction. बघा याला झोन ऑफ रिडक्शन का म्हणतात, कारण याच्यामध्ये रिडक्शन रिॲक्शन होत असते. आयर्न ऑक्साईडचं रिडक्शन होतं आणि ह्या रिडक्शनसाठी बघा रेड्युसिंग एजंट म्हणून कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन हे दोन्ही सबस्टन्स रेड्युसिंग एजंट म्हणून ॲक्ट होत असतात. तर यातली पहिली रिॲक्शन आपण बघूया, रिडक्शन बाय युझिंग कार्बन मोनॉक्साईड. इन दिस रिॲक्शन Fe2O3 reacts with 3 moles of CO and there is formation of Fe takes place. तर बघा ह्या प्रोसेसमध्ये Feचं फॉर्मेशन होत असतं आणि CO 3 मोल्स ऑक्सिजन जे आहे 3 ॲटम्स ऑफ ऑक्सिजनला कंबाईन झाला तर 3 मोल्स CO2 मध्ये त्याचं कन्व्हर्जन होत असतं. त्याचबरोबर बघा Fe2O3 जो आपल्याकडे आहे त्याचंसुद्धा या ठिकाणी रिडक्शन जे आहे हे कार्बननं केलं जातं. त्यामुळे सम अमाऊंट ऑफ Fe2O3 इज रेड्युस्ड बाय कार्बन ॲज द रेड्युसिंग एजंट अँड दर इज फॉर्मेशन ऑफ Fe टेक्स प्लेस. तर ह्या दोन्ही रिॲक्शन्सना जर तुम्ही बघितला तर हे दोन्ही रिॲक्शन्स आपल्याला कसे दिसतात बघा. बोथ द रिॲक्शन्स दे आर रिडक्शन रिॲक्शन and they occurs at around 900 Kelvin, and that particular zone is called as the zone of reduction because the reduction reactions occurs in this zone. तर लक्षात घ्या हे रिॲक्शन जे आहेत हे रिॲक्शन्स रिडक्शन रिॲक्शन आहे म्हणून या झोनला आपण झोन ऑफ रिडक्शन असं म्हणतो. तर बघा याच्यानंतर आपण नेक्स्ट रिॲक्शन जे बघणार आहे ते रिॲक्शन्स आपल्याकडे आहेत झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशनमध्ये होणारे रिॲक्शन्स. तर त्यांना आपण स्टार्ट करूया. याच्यानंतर झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन. नाउ द नेक्स्ट रिॲक्शन आर द रिॲक्शन्स फ्रॉम झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन. तर बघा हा झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशनचे रिॲक्शन्स आपल्याला बघायचे आहेत. द झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन इज अराउंड
20 meter in height, and in this region slag is formed, and hence the region is called as the zone of slag formation. आता याच्यामध्ये काय होतं बघा, जो काही गँग आपल्याकडे प्रेझेंट आहे तो गँग फ्लक्स बरोबर कंबाईन होत असतो आणि फॉर्मेशन होत असतं स्लॅगचं. त्यामुळे लक्षात घ्या, इन दिस रिजन गँग इज कन्वर्टेड इन टू स्लॅग. गँग रिॲक्ट्स विथ फ्लक्स अँड रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ स्लॅग. The slag formation takes place at around 1200 Kelvin temperature. Hence, the temperature zone for the slag formation is around 1200 Kelvin. In this zone, the slag is formed, and the slag formation is due to the addition of flux in the charge. तर बघा, फ्लक्स म्हणून जो आपण कॅल्शियम कार्बोनेट सबस्टन्स ॲड केलेला आहे, लाईमस्टोन त्याचं नाव आहे, तर हा आपण ॲड केल्यामुळं तिथं स्लॅगचं फॉर्मेशन होत असतं. मग आता जेव्हा ह्या स्लॅगचं फॉर्मेशन होतं तेव्हा गँग म्हणून काय काय आहे आपल्याकडं, तर बघा आयर्नच्या ओरमध्ये गँगचं मेन कॉन्स्टिट्यूशन आपल्याकडे या पद्धतीनं आहे. द मेन कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ गँग आर सिलिका, ॲल्युमिना अँड फॉस्फेट. तर ही सिलिका, ॲल्युमिना आणि फॉस्फेट हा आपल्याकडे गँग आहे आणि हा आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. लाईमस्टोन जो आपण यूज केलेला आहे त्या लाईमस्टोनचा वापर करू. दॅट लाईमस्टोन यूज्ड ॲक्ट्स ॲज फ्लक्स अँड दिस लाईमस्टोन अंडरगोज डिकम्पोजिशन फॉर द फॉर्मेशन ऑफ कॅल्शियम ऑक्साईड क्विकलाईन ॲट 1200 केल्विन. तर बघा ही रिॲक्शन आपल्याकडे आहे. जो लाईमस्टोन आपण चार्जमध्ये ॲड केलेला आहे, that limestone undergoes decomposition in this way. Calcium carbonate at 1200 Kelvin results in the formation of CaO and CO2. तर हा जो CaO आपल्याकडे आहे हा मेटल ऑक्साईड आहे. हा मेटल ऑक्साईड बेसिक असल्यामुळं जे काय ॲसिडिक गँग त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे ती इझिली रिमूव्ह करत असतो. म्हणजे हा काय करतो बघा, दिस CaO कंबाईन्स विथ सिलिका जो गँगमध्ये आपल्याला दिसतो तो, इवन इट रिॲक्ट्स विथ ॲल्युमिना अँड देर इज फॉर्मेशन ऑफ स्लॅग टेक्स प्लेस. तर ही जी स्लॅग आपल्याकडे फॉर्म झालेली आहे ही फ्लक्स आणि गँगचं कॉम्बिनेशन असतं आणि त्यामुळं मग काय होतं बघा, दिस कॅल्शियम ऑक्साईड कंबाईन्स विथ सिलिका अँड ॲल्युमिनियम फॉर द फॉर्मेशन ऑफ द मोल्टन स्लॅग. स्लॅग आपल्याकडे मोल्टन स्टेटमध्ये असतो. याचं कारण एवढ्या हाय टेम्परेचरला स्लॅग लिक्विड स्टेटमध्ये ऑब्टेन होत असतो. मग बघा सिलिका आणि ॲल्युमिना कसं रिमूव्ह केले जातात. दिस सिलिका रिॲक्ट्स विथ CaO फॉर द फॉर्मेशन ऑफ कॅल्शियम सिलिकेट CaSiO3 विच इज स्लॅग. याच्यामध्ये सिलिका आपल्याकडे गँग आहे आणि CaO फ्लक्स रिॲक्ट्स विथ गँग फॉर द फॉर्मेशन ऑफ स्लॅग. मोल्टन स्लॅग इज फॉर्म. सिमिलरली ॲल्युमिना रिॲक्ट्स विथ कॅल्शियम ऑक्साईड. ॲल्युमिना हा सुद्धा आपल्याकडे गँग जो आहे हा रिमूव्ह केला जातो बघा बाय द फॉर्मेशन ऑफ कॅल्शियम ॲल्युमिनेट अलॉंग विथ द लिबरेशन ऑफ 3 moles ऑफ O2. आणि त्यामुळे अशा पद्धतीनं स्लॅगचं फॉर्मेशन होऊन आपणाला जो काय अनवॉन्टेड पार्ट जो आहे हा इथं रिमूव्ह झालेला बघायला मिळतो. ह्या रिजनमध्ये स्लॅगचं फॉर्मेशन होतं म्हणून आपण ह्या रिजनला झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन म्हणतो. जे काही स्लॅग फॉर्म झालेली असते ही वजनाला हलकी असते, लाईट वेट, आणि त्यामुळे ती इझिली वरच्या बाजूने आपल्याला रिमूव्ह करता येत असते. याच्यानंतर बघा लास्टचं झोन आपल्याकडे आहे झोन ऑफ फ्युजन. ह्या रिजनमध्ये आपल्याला फ्यूज झालेला आयर्न ऑब्टेन होत असतो म्हणून याला आपण झोन ऑफ फ्युजन असं म्हणतो. दिस झोन ऑफ फ्युजन इज अराउंड 15 मीटर इन हाईट. बघा हा 15 मीटर हाईटला आहे आणि याच्यामध्ये काय होतं, इन दिस रिजन मॅंगनीज ऑक्साईड अँड कॅल्शियम फॉस्फेट दीज सबस्टन्सेस आर प्रेझेंट अलॉंग विथ मेटर. सो दीज 2 सबस्टन्सेस दे आर रिड्यूस्ड रिस्पेक्टिवली टू Mn अँड फॉस्फरस. तर बघा MnO2चं रिडक्शन होत असतं Mnला आणि कॅल्शियम फॉस्फेटचं रिडक्शन होतं फॉस्फरस.
त्याचबरोबर जी काही सिलिका अजून त्याच्यामध्ये प्रेझेंट असते गँग म्हणून, सम अमाऊंट ऑफ सिलिका मे बी प्रेझेंट, कदाचित असू शकते, तर त्याचंसुद्धा रिडक्शन होत असतं सिलिकॉनला. त्यामुळं ह्या रिजनमध्ये काय होतं बघा, MnO2, कॅल्शियम फॉस्फेट अँड सिलिका दे आर रिड्यूस्ड टू देअर रिस्पेक्टिव्ह एलिमेंट्स. मग याच्यामध्ये जी स्लॅगचं फॉर्मेशन झालेलं आहे, जसं तुम्हाला आधीच सांगितलं, स्लॅग इज लाइटर अँड हेन्स इट फ्लोट्स ओव्हर द सरफेस ऑफ द मोल्टन आयर. तुम्हाला जी डायग्रॅम दाखवलेली आहे सुरुवातीला, तुम्ही त्या डायग्रॅमला रेफर करू शकता, ज्याच्यामध्ये बघा स्लॅग जी असते ही वरती फ्लोट होते आणि त्यामुळं आपणाला ती सेपरेटली काढून घेता येते. आणि आयर्न जो आहे हा सुद्धा बॉटम लेअर फॉर्म करत असतो, त्यामुळे तो सुद्धा आपल्याला इझिली रिमूव्ह करता येत असतो. त्याच्यासाठी आपल्याकडे एक सेपरेट आउटलेट आहे. म्हणून बघा आपण असं म्हणू शकतो, द लाइटर स्लॅग फ्लोट्स ओव्हर द सरफेस ऑफ द मोल्टन आयर. तुम्ही त्या डायग्रॅमला रेफर करा, ज्याच्यामध्ये बघा स्लॅग जी असते ही वरती फ्लोट होते आणि स्लॅग जर फ्लोट झाली तर त्याच्या खाली आपल्याला आयर्न बघायला मिळतो. स्लॅग अँड आयर्न बोथ आर कलेक्टेड अँड दे आर रिमूव्ड थ्रू सेपरेट आउटलेट्स. दोन वेगळे वेगळे त्यांच्यासाठी आउटलेट्स आहेत, त्याच्यामधून आपण त्याला रिमूव्ह करू शकतो. जो काय मोल्टन आयर्न आपल्याला मिळालेला आहे त्याचं काय करतो आपण, दिस मोल्टन आयर्न इज कूल्ड इन द मोल्ड्स. बघा वेगवेगळे साचे जे आपल्याकडे असतात त्या साच्यांमध्ये आपण हा मोल्टन आयर्न ॲड केला की आपल्याला हव्या त्या शेपमध्ये तो आयर्न ऑब्टेन करता येतो. मग आपण जर त्याचे सॉलिड ब्रिक्स बनवले विटा, तर बघा त्या सॉलिड ब्रिक्सना आपण म्हणत असतो पिग्स. इफ दिस मोल्टन आयर्न इज ॲडेड इनटू सॉलिड ब्रिक्स, मोल्ड्स ऑफ सॉलिड ब्रिक्स, दिस सॉलिड ब्रिक्स ऑफ आयर्न दे आर कॉल्ड ॲज पिग्स अँड दीज आर कॉल्ड ॲज द पिग आयर्न. त्यामुळं बघा पिग आयर्न इज ए टाईप ऑफ आयर्न विच इज obtained in the form of solid blocks which are also called as pigs and the iron is called as the pig iron. मग ह्या पिग आयर्नमध्ये बघा कार्बनचं पर्सेंटेज आपण बघतो. पिग आयर्न कंटेन्स अप टू 4% ऑफ कार्बन अँड दिस पिग आयर्न इज देन remelted and run into molds and cooled for the formation of cast iron. तर ह्या पिग आयर्नपासून आपण कास्ट आयर्न अचीव करत असतो. तर काय करायचं, पिग आयर्नला पुन्हा मेल्ट करायचं आणि त्याला दुसऱ्या मोल्ड्समध्ये घालून कूल करायचं. मग जेव्हा जे आयर्न फॉर्म होत असतं त्याला आपण कास्ट आयर्न म्हणतो. कास्ट आयर्न म्हणजे पोलाद. त्यामुळे लक्षात घ्या, पिग आयर्न इज रिमेल्टेड अँड इट रन इन टू मोल्ड्स अँड कूल्ड फॉर द फॉर्मेशन ऑफ कास्ट आयर्न. मग ही सगळी प्रोसेस होत असताना त्याच्यामध्ये काही गॅसेस फॉर्म होत असतात, ज्याच्यामध्ये बघा गॅसेस आहेत आपल्याकडे N2, CO, CO2 आणि हे जे गॅसेस आपल्याकडे आहेत त्यांना आपण वेस्टेज गॅसेस असं म्हणतो. तर हे जे वेस्टेज गॅसेस आहेत हे तुम्हाला टॉपला एक आउटलेट बघायला मिळतो, ज्या आउटलेटमधून हे गॅसेस एस्केप होत असतं आणि ह्या गॅसेसचा वापर करून आपण ह्या ब्लास्टचं प्री हिटिंगसुद्धा करू शकतो, जे आपल्याला 500 केल्विन टेम्परेचरला बघायला मिळतं. त्यामुळे बघा कास्ट आयर्न, पिग आयर्न ह्या दोन टाईप्सना आपण नंतर कमर्शियल फॉर्म्स ऑफ आयर्नमध्ये बघणारच आहे. पण वेस्ट गॅसेस दे आर यूज्ड टू प्री हिटिंग द ब्लास्ट. द वेस्ट गॅसेस लाईक N2, CO, CO2 they escapes through an outlet and they are used for the preheating the blast of air at 500 Kelvin. Now let us start with refining. What is refining? It is the process of obtaining the metal in the extra pure form. तर जे मागचे 4 रिजन्स आपण बघितले झोन्स, ज्याच्यामध्ये मिळणारा आयर हा आपल्याकडे क्रूड मेटल आहे. त्यामुळे क्रूड मेटलचं प्युअर मेटलमध्ये, प्युअर आयर्नमध्ये कन्वर्जन करण्याच्या प्रोसेसला आपण रिफायनिंग असं म्हणतो. तर बघा आयर्नचं रिफायनिंग कसं करायचं, तर प्युअर आयर्न कॅन बी ऑब्टेन्ड बाय द इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग ऑफ दॅट क्रूड आयर्न ऑर इम्प्युअर आयर्न. आणि त्यामुळे आयर्नचं
रिफायनिंग जे आहे हे आपण इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग ह्या प्रोसेसनं करत असतो, म्हणजे इलेक्ट्रोलायसिस मेथड त्याच्यासाठी यूज केली जाते. ह्याच्याबरोबरच आणखीनही काही मेथड्स आपल्याकडे आहेत बघा. दी अदर मेथड्स विच आर यूज्ड फॉर द रिफायनिंग दे आर लिक्विफिकेशन, डिस्टिलेशन ऑर ऑक्सिडेशन. आणि त्यामुळे ह्या वेगवेगळे प्रोसेस वापरून आपण आयर्नचं रिफायनिंग करू शकतो. पण बघा मोस्ट कॉमनली यूज मेथड आपल्याकडे आहे इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग विच इज द मोस्ट प्रिफर्ड मेथड. At the end of the refining process, we achieve extra pure iron. आणि त्यामुळे इथं आपणाला त्याचं एक्स्ट्रॅक्शनचा पार्ट कंप्लीट झालेला बघायला मिळतो. Now let us study the selection of method for the extraction of metal. तर जो काय आपण फ्लोचार्ट स्टडी केलेला आहे त्याच्यामध्ये खूप सारे मेथड्स आपण बघितलेले आहेत. पण यापैकी आपण कुठली मेथड वापरायची हे कसं डिसाईड करतो, तर त्याच्यासाठी आपण सिलेक्शन मेथड्स स्टडी करतो. दी सिलेक्शन मेथड्स ते डिपेंड्स अपॉन द व्हेरियस फॅक्टर्स सच ॲज द नेचर ऑफ ओर, the availability and cost of the reducing agent. Then we have availability of hydraulic power. Then we have purity of metal required or the product required. And again it also depends on the value of byproduct obtained. त्यामुळे ह्या 5 जे आपल्याकडे फॅक्टर्स आहेत हे डिसाईड करत असतात की आपण कुठली मेथड यूज करतो. म्हणजे तुम्ही त्या फ्लोचार्टमध्ये बघितलेलं आहे की आपल्याकडं कॉन्सन्ट्रेशनचे नंबर ऑफ मेथड्स आहे, त्यानंतर रिफायनिंगचे नंबर ऑफ मेथड्स आहे. मग त्यापैकी वापरायची कुठली हे डिपेंड ह्या गोष्टींच्यावरती असतं, ज्याच्यामध्ये ओर कुठल्या टाईपचे आहे, त्याचबरोबर जो रिड्युसिंग एजंट आपल्याकडे अवेलेबल होणार आहे त्याची कॉस्ट आणि अवेलेबिलिटी हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा जी आपल्याकडं पॉवरचं तिथं जनरेशन होणार आहे हायड्रॉलिक पॉवर तीसुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचबरोबर जो मेटल आपण ऑब्टेन करतो त्याची इम्प्युरिटी. दीज आर दी 4 डिफरंट फॅक्टर्स अँड दे आर इम्पॉर्टंट फॉर द सिलेक्शन ऑफ मेथड. त्यानंतर शेवटचा जो पार्ट आहे तो सुद्धा आपण पुन्हा एकदा बघणार आहे बघा. व्हॅल्यू ऑफ बाय प्रोडक्ट इज ऑल्सो सो मच इम्पॉर्टंट. याचं रिझन काय आहे बघा, काही मेटलर्जिकल प्रोसेसमध्ये बाय प्रोडक्ट जे असतात ते आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी यूज करतो. एक्झाम्पल आहे बघा सल्फर डायऑक्साईड. सल्फर डायऑक्साईड विच इज ऑब्टेन इन द सल्फाईड ओर्स इज युजफुल इन द प्रिपरेशन ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. सल्फ्युरिक ॲसिडच्या प्रिपरेशनची एक प्रोसेस आहे ज्याला आपण कॉन्टॅक्ट प्रोसेस म्हणतो. तर त्या कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये बघा आपल्याला असं बघायला मिळतं की सल्फर डायऑक्साईडची रिक्वायरमेंट असते आणि ती आपण पायराइट्स जे ओर आपल्याकडे आहेत आयर्न पायराइट्स त्याच्यापासून तो SO2 ऑब्टेन करतो, ज्यामुळे आपली प्रोसेस जी असते ही प्रोसेस आपणाला एक बाय प्रोडक्टचं सुद्धा आपणाला युजफुल बघायला मिळत असतो. तर हे फॅक्टर जे असतात हे म्हणजे डिसाईड करतात की कुठली मेथड आपणाला यूज करता येईल. मग याच्यानंतर आपण ह्या एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटलमधला लास्ट पार्ट बघणार आहे कमर्शियल फॉर्म्स ऑफ आयर्न. इथं बघा एक्स्ट्रॅक्शनचे मेथड जे आहे हे आपले कंप्लीट होतात. त्यामुळे आता आपण स्टार्ट करूया कमर्शियल फॉर्म्स ऑफ आयर्न्स अँड देअर डिफरन्सेस. नाव लेट अस स्टार्ट द लास्ट पार्ट ॲज द कमर्शियल फॉर्म्स ऑफ आयर्न अँड देअर डिफरन्सेस. तर बघा आयर्नचे डिफरंट फॉर्म्स आपल्याला कमर्शियली बघायला मिळतात जे डिपेंड असतात त्याच्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या कार्बनवरती. आणि मग त्यांना आपण स्टडी करूया, इवन त्याचे युजेस देखील आपल्याला बघायचे. द फर्स्ट कमर्शियल फॉर्म ऑफ आयर्न इज द कास्ट आयर्न. रिमेंबर दिस कास्ट आयर्न इज हार्ड अँड ब्रिटल अँड इट कंटेन्स अराउंड 4% ऑफ कार्बन. तर बघा ज्या आयर्नमध्ये आपण 4% कार्बन ॲड करतो त्याला आपण कास्ट आयर्न असं म्हणतो. हा हार्ड आणि ब्रिटल असतो. अँड दिस कास्ट आयर्न इज यूज्ड इन द मेकिंग ऑफ ऑर यूज्ड फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पाईप्स प्रिपेअर करण्यासाठी आपण त्याला वापरतो. इन द मॅन्युफॅक्चर ऑफ ऑटोमोटिव्ह पार्ट्स, इंजिनचे आणि मशीनचे जे पार्ट्स असतात ते आपण प्रिपेअर करतो.
आयर्नचे जे पॉट्स असतात ते प्रिपेअर केले जातात. घरी आपण जे पॅन्स वापरतो, पॅन्स भांडी, त्याचबरोबर युटेन्सिल्स, पॅन्स युटेन्सिल्सचा अर्थ भांडी, तर त्यांच्यामध्ये सुद्धा ह्या कास्ट आयर्नचा वापर केला जातो. त्यामुळे युजेससुद्धा बघा तुम्हाला त्या पद्धतीनं लगेचच माहिती होते. सो दिस इज द फर्स्ट फॉर्म ऑफ आयर्न विच इज नोन ॲज द कास्ट आयर्न. The second form is the wrought iron, and this wrought iron is very soft. This is soft because it contains very much less amount of carbon. तर याच्यामध्ये बघा कार्बनचं कंटेंट एकदम कमी असल्यामुळं हा एकदम सॉफ्ट असतो. आणि किती असतं कार्बनचं प्रमाण, तर बघा 0.2% ऑफ कार्बन इज प्रेझेंट इन द रॉट आयर्न. मग एवढा सॉफ्ट आयर्न वापरतात कुठं, तर बघा इट इज अगेन यूज्ड फॉर द मेकिंग पाईप्स बनवण्यासाठी आपण वापरतो. बार्स फॉर दी स्टे बोल्ट्स, जे स्टे बोल्ट्स आपल्याकडे असतात त्याचे बार्स बनवण्यासाठी आपण वापरतो. इंजिनचे बोल्ट्स बनवण्यासाठी देखील याचा वापर करतात. त्याचबरोबर जे रिवेट्स आपल्याकडे आहेत ते रिवेट्स बनवण्यासाठी सुद्धा आपण याचा वापर करत असतो. तर बघा रिवेट्स म्हणजे आपल्याकडं जे टोकदार वस्तू येत असतात त्यांना आपण रिवेट्स म्हणत असतो आणि त्याच्या प्रिपरेशनसाठी आपण हा जो रॉट आयर्न आहे त्याचा वापर करत असतो. मग याच्यानंतर आपण आयर्नचा तिसरा कमर्शियल पार्ट शिकणार आहे ज्याचं नाव आपल्याकडं आहे बघा स्टील. दिस इज द थर्ड कमर्शियल फॉर्म ऑफ आयर्न. This is the third commercial form of iron which is neither too hard nor too soft. तर हा कास्ट आयर्न इतका हार्डही नसतो आणि रॉट आयर्न इतका सॉफ्टही नसतो, त्याच्या इंटरमिजिएट असतो. आणि त्यामुळे अर्थातच त्याचं कार्बनचं पर्सेंटेजसुद्धा बघा इंटरमिजिएट असतं. इट कंटेन्स अराउंड 0.2 to 2% ऑफ कार्बन अँड दिस स्टील इज यूज्ड इन द बिल्डिंग्स इन्फ्रास्ट्रक्चर. बिल्डिंग बांधण्यासाठी जे स्टील आपण वापरतो पोलाद, त्याच्यामध्ये याचा वापर केला जातो. इन द मॅन्युफॅक्चर ऑफ डिफरंट टूल्स, बघा वेगवेगळे अवजारं जे आहेत त्याच्यासाठी यूज केला जातो. शिप्सच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये त्याचा वापर केला जातो. इन द मॅन्युफॅक्चर ऑफ शिप्स, इन द मॅन्युफॅक्चर ऑफ ऑटोमोबाईल्स, गाड्यांचे पार्ट्स बनवण्यासाठी. त्याचबरोबर इतर शस्त्रास्त्र जी असतात वेपन्स याच्या प्रिपरेशनमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. त्यामुळे हे 3 फॉर्म्स आहेत बघा, कास्ट आयर्न, रॉट आयर्न आणि स्टील. याच्यामध्ये कार्बनचं पर्सेंटेजवरती हे डिफरंट फॉर्म्स, कमर्शियल फॉर्म्स आपणाला बघायला मिळत असतात. तर इथं या ठिकाणी बघा ट्रान्झिशन एलिमेंट्स हा जो पार्ट आहे हा या टॉपिकचा कंप्लीट होतो. आणि यानंतर मग आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये आपण स्टार्ट करणार आहे इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स विच आर द एफ ब्लॉक एलिमेंट्स. त्यामुळं इथं हा ट्रान्झिशन मेटलचा पार्ट आपला कंप्लीट होतो. थँक्यू. नेक्स्ट लेसनमध्ये आपण स्टार्ट करूया इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. थँक्यू वन्स अगेन.